और उसके बाद राज्यपाल जैसे तर सुप्रिया सुळे अजित पवारांचं काटेवाडीमधलं निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या आईंना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे आता पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे मुंबईमध्ये शपथविधीची लगबग सुरू असताना दुसरीकडे पवार कुटुंबियांच्या गाठीभेटी आणि या सांत्वनपर गाठीभेटी आता सध्या सुरू असल्याचं दिसतंय आणि सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। काटेवाडी हे अजित पवारांचं आणि पवार कुटुंबियांचं मूळ गाव। या ठिकाणी अजितदादांचं घर आहे आणि या काटेवाडीमध्ये आता सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या आईंची भेट घेण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत। अजित पवारांच्या अपघाताची बातमी ही त्यांच्या आईंना बऱ्याच काळ सांगण्यात आलेली नव्हती। त्यांना धक्का बसू नये याची खबरदारी घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतील। त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुखवटा आहे, दुःखाचं वातावरण आहे आणि बारामती आणि काटेवाडीमध्ये अजूनही अनेकांना हा धक्का सहन करता येत नाहीये। जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय, काय घडतंय नेमकं? खरं तर अबोल एकीकडं सुनेत्रा पवार शपथविधीची तयारी करतायत। खरं तर मोठा या ठिकाणी सांगण्यात येत होतं की शरद पवारांनी सकाळी माहिती दिली की सुनेत्रा पवार शपथविधी घेणार आहेत, हे आम्हाला माहिती नव्हतं आणि त्यानंतर जे आहे ते आता सुप्रिया सुळे अजित पवारांचं जे काटेवाडीचं घर आहे त्या ठिकाणी त्यांच्या आईंना भेटण्यासाठी आलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती अजित पवारांचं काटेवाडी इथलं हे निवासस्थान आणि या ठिकाणी त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे आलेल्या आहेत। खरं तर 20-21 मिनिटं झाली सुप्रिया सुळे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे ते अजित पवारांच्या आईंशी आहेत ते संवाद साधण्यासाठी आलेत। खरं तर सुप्रिया सुळे आज दिल्लीला जाणार आहेत, अधिवेशन सुरू आहे दिल्लीला आणि त्यासाठी सुप्रिया सुळे आज बारामतीतून निघायच्या आधी ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी आले होता। खरं तर मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियावरती कोसळला। पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं, मात्र ज्या 2 दिवसा कालपासून ज्या घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये मात्र या ठिकाणी पवार कुटुंबात कुठंतरी दुरावा आला आहे का असा जो आहे तो प्रश्न निर्माण झाला आणि आज सुनेत्रा पवार शपथ घेताना शरद पवारांना हे माहीत नव्हतं असं शरद पवारांनी सांगितलं आणि त्यानंतर ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी दाखवूयात, ही जी समोर पांढरी गाडी आहे ती सुप्रिया सुळे यांची आहे आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते अजित पवारांचं घर काटेवाडीचं, ज्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री निवासासाठी असतात त्यांचं हे निवासस्थान आणि त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी सुप्रिया सुळे गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इथली भेट झाल्यानंतर सुप्रिया सुळे पुण्याला जाणार आणि पुण्यावरून त्या दिल्लीकडं मार्गस्थ होणार आहेत असं सांगितलं जाते। एकंदरीतच मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावरती कोसळलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अजित पवारांच्या घरामध्ये जी आहे ती साफसफाई चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे। परवा या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीमध्ये आणण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावरती शासकीय इतमामात विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले आणि कालच ज्या दिवशी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झाले त्यातल्या काही नेत्यांनी असं म्हणालं की सुनेत्रा पवारांनी पक्षाचं प्रतिनिधित्व करावं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं सांगितलं आणि आज शपथ घेत आहेत त्यासाठी कालच रात्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाल्या आणि आज या ठिकाणी जे आहे ते सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। अमोल, निश्चितपणे जयदीप, आणखी एक यातला महत्त्वाचा फॅक्टर असा आहे विशेषतः बारामतीमधून की 2 पक्षातले नेते राजकीय दृष्ट्या काय गणितं आणि समीकरणं आखतायत, पुढची काय पावलं टाकतायत हा एक वेगळा भाग झाला। मात्र या दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आता पवार कुटुंबियांमध्ये जी काही केमिस्ट्री दिसते आहे, जी काही समीकरणं दिसत आहेत कुटुंब म्हणून असेल किंवा त्यानंतर पुढच्या राजकीय गणितांच्या हिशोबाने आणि भविष्याच्या दृष्टीने असेल, त्याच्यामध्ये काय गेल्या काही तासांमध्ये महत्त्वाचे टप्पे दिसत आहेत की जे अत्यंत लक्षवेधी आहेत आणि ज्याच्यामध्ये नेहमीचा जो काही सलोखा आहे त्याच्या पलीकडे जाऊन
काहीचे मतभेद सुद्धा दिसत आहेत, काहीशी मतभिन्नता सुद्धा समोर येते. बरोबर आहे अमोल. खरं तर शरद पवार ह्याची चर्चा सुरू झाली आज सकाळी, ज्यावेळेस शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, त्याबद्दल मला काही माहीत नाही असं जे आहे ते शरद पवार म्हणाले. आणि त्यानंतर चर्चांना जे आहे ते उधाण आलं आणि पवार कुटुंबातली एकंदरीत नाराजी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पवार कुटुंबातले जे सदस्य आहेत, म्हणजे शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, राजेंद्र पवार असतील, रणजित पवार असतील, यांची कुटुंब म्हणून बैठक झाली. आणि त्यानंतर जे आहे ते काही वेळातच, म्हणजे साधारणतः तासाभराच्या अंतराने 11:30च्या आसपास जे आहेत ते पार्थ पवार गोविंद बागेमध्ये दाखल झालं. त्यानंतर त्यांची तब्बल 1.5 तास चर्चा झाली. ती चर्चा काय झाली हे अद्याप मात्र समजू शकलं नसलं तरी एकंदरीत मनधरणी करण्यासाठी पार्थ पवार गोविंद बागेत गेले होते का, असा जो आहे तो प्रश्न उपस्थित झाला. शरद पवारांची सुरुवातीला नाराजी येणं किंवा या संदर्भात मला काही माहीत नाही असं म्हणणं, त्याच्यानंतर पवार कुटुंबियांची बैठक होणं आणि त्यानंतर जे आहे ते पार्थ पवारांचं त्या ठिकाणी जाणं. पार्थ पवार गेल्यानंतर 1 वाजता साधारणतः 1:30च्या दरम्यान पार्थ पवार तिथून बाहेर पडले आणि साधारणपणे 3:45 ते 4च्या दरम्यान 4:45च्या दरम्यान सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या काटेवाडी या ठिकाणी त्यांच्या आईंना भेटण्यासाठी, आशाताई पवार असं त्यांचं नाव आहे, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आल्या. खरं तर ज्यावेळेस सुप्रिया सुळे गोविंद बागेतून बाहेर पडल्या त्यावेळेस त्या दिल्लीला गेल्या असं सांगण्यात आलं. मात्र या ठिकाणी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मातोश्री यांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ झाला सुप्रिया सुळे या ठिकाणी अजित पवारांच्या मातोश्रीसोबत चर्चा करत. खरं तर एकंदरीत वेगवेगळ्या टप्प्यावरती ही जी आहे ती चर्चा झालेली आहे. एकीकडे शरद पवारांची सकाळी नाराजी, त्याच्यानंतर पवार कुटुंबाची बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर पार्थ पवार जे आहेत ते शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी जवळपास त्यांची 1.5 तास चर्चा झाली आणि साधारणतः गोविंद बागेमध्ये जे आहेत ते पार्थ पवार 2 तासाच्या आसपास होते. तिथून पार्थ पवार निघून गेले. खरं तर पार्थ पवार निघून गेल्यानंतर युगेंद्र पवार आणि रोहित पवार आले, त्यांना प्रतिक्रिया विचारली असतील ते त्यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आणि त्यानंतर सुप्रिया सुळे जे आहेत ते अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या या काटेवाडीच्या घरी आलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या आईशी आहे ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. अमोल. निश्चित. धन्यवाद जयदीप या सविस्तर माहितीबद्दल. काटेवाडीमध्ये सध्या सुप्रिया सुळे